नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत उपघटक 4 मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे. स्वाध्याय प्रश्न नंबर 1. 0, 2, 5, 7, 9 हे अंक एक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात लहान संख्या कोणती? मित्रांनो, 0, 2, 5, 7, 9 या अंकांचा वापर करून आपल्याला सर्वात लहान संख्या तयार करायची आहे. सर्वात लहान संख्या तयार करताना लहान अंक त्यापेक्षा मोठा, त्यापेक्षा मोठा, त्यापेक्षा मोठा या क्रमाने अंक लिहिले म्हणजे लहान संख्या तयार होती. मोठी संख्या तयार करताना मोठा अंक त्यापेक्षा लहान, त्यापेक्षा लहान, त्यापेक्षा लहान या क्रमाने अंक लिहिले म्हणजे मोठी संख्या तयार होते. आपल्याला लहान संख्या तयार करायची. मित्रांनो, लहान संख्या तयार करताना जर 0 असेल तर 0 नेहमी 2 नंबरला लिहायचा. मग शून्यापेक्षा मोठा अंक जो आहे तो अगोदर लिहायचा, म्हणजे अगोदर येणार 2, त्यानंतर 0, 0 नेहमी 2 नंबरला आणि त्यानंतर मग आता मोठा 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 म्हणजे 5, 7 आणि 9. तर मित्रांनो, या 5 अंकांपासून सर्वात लहान संख्या तयार झाली 20,579, म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 2. 60854 हे अंक एक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या यांच्यामधील फरक किती आहे? तर मित्रांनो, आपल्याला या 5 अंकांपासून सर्वात मोठी संख्या आणि सर्वात लहान संख्या तयार करायची आणि त्यातला फरक म्हणजे वजाबाकी करायची. बघा, मोठी संख्या तयार करताना मोठा अंक अगोदर लिहायचा, त्यानंतर लहान लहान लहान. बघा, मोठी संख्या तयार होईल, सर्वात मोठा अंक 8, त्यापेक्षा लहान 6, त्यापेक्षा लहान 5, 4 आणि 0 ही झाली मित्रांनो सर्वात मोठी संख्या. त्यानंतर लहान संख्या तयार करताना जर 0 दिलेला असेल तर 0 2 नंबरला, मग शून्यापेक्षा मोठा अंक अगोदर म्हणजे अगोदर येणार 4, 2 नंबरला 0 आणि त्यानंतर मोठी मोठी मोठी. मग आता त्यानंतर मोठी संख्या आहे 5, नंतर 6 आणि 8. म्हणजे मित्रांनो, आता ही लहान संख्या तयार झाली 40,568. दोघांची वजाबाकी म्हणजे आपलं उत्तर. आता शून्यातून 8 जात नाही, शून्य खोडायचा, वर घ्यायचा, 4कडनं हातचा, शून्याच्या ठिकाणी 10, 4च्या ठिकाणी 3, 10तनं 8 गेले 2, पुन्हा 3तून 6 जात नाही, 5कडनं हातचा, 5च्या ठिकाणी 4 आणि 4च्या ठिकाणी 13, 13तनं 6 गेले, खाली राहिले 7, 4तून 5 जात नाही, पुन्हा 6कडनं हातचा, 6च्या ठिकाणी 5, 4च्या ठिकाणी 14, 14तनं 5 गेले, खाली राहिले 9 आणि 5तून 0 गेला 5 आणि 8तून 4 गेले 4. मित्रांनो, आपल्याला उत्तर मिळालं 45,972. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर 45,972 म्हणजे पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 3. 7, 3 आणि 2 या अंकांचा वापर करून तयार होणाऱ्या 5 अंकी सर्वात मोठ्या संख्येचे योग्य वाचन कोणते? मित्रांनो, आपल्याला 3 अंक दिलेले आहे, 5 अंकी सर्वात मोठी संख्या तयार करायची आहे. आता या 3 अंकांपासून सर्वात मोठी संख्या कोणती तयार होईल? तर मित्रांनो, मोठी संख्या तयार करताना सर्वात मोठा अंक अगोदर लिहायचा, त्यानंतर लहान लहान लहान. 7 सगळ्यात मोठा आहे, त्यापेक्षा लहान आहे 3 आणि त्यापेक्षा लहान 2. 732 ही संख्या 3 अंकी आहे. आपल्याला 5 अंकी संख्या तयार करायची आहे. मग सर्वात मोठा जो अंक आहे मित्रांनो तो वाढवायचा. मग आता 3 अंक झाले, आणखी किती अंक पाहिजे? 2 अंक, म्हणजे आणखी 2 वेळेस 7 हा अंक लिहायचा. 7 आणि 7 म्हणजे मित्रांनो संख्या तयार झाली, 5 अंकी सर्वात मोठी संख्या तयार झाली 77,732. मग आता 77,732 म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 4. 1 आणि 0 या 2 अंकांचा वापर करून तयार होणाऱ्या सर्वात लहान 5 अंकी संख्या व सर्वात लहान 3 अंकी संख्या यांच्यातील फरक किती असेल? तर मित्रांनो, आपल्याला 1 आणि 0 या अंकांचा वापर करून 5 अंकी लहान संख्या आणि 3 अंकी लहान संख्या तयार करायची आहे आणि त्यामधला फरक शोधायचा आहे. तर मित्रांनो, 5 अंकी लहान संख्या तयार करायची. आता लहान संख्या तयार करताना मित्रांनो, आता 0 अगोदर आपण घेऊ शकत नाही. 0 जर अगोदर घेतला तर मित्रांनो ती संख्या तयार होत नाही. मग आपल्याला 1 नंबरला अगोदर 1 घ्यावा लागेल आणि आता लहान अंक जो आहे म्हणजे थोडक्यात लहान जो आहे 0 तो आपल्याला 0 वाढवावा लागेल. म्हणजे आता ही झाली 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी आणि 5 अंकी. 5 अंकी लहान संख्या तयार झाली या 2 अंकांपासून 10,000. आता 3 अंकी लहान संख्या मित्रांनो, 3 अंकी लहान संख्या जर म्हटलं तर मित्रांनो, 1 अगोदर लिहायचा, 0 वाढवायचा. लहान अंक 0 आहे म्हणून मित्रांनो 0 वाढवला, म्हणून 3 अंकी लहान संख्या तयार झाली 100. आणि मित्रांनो, यांची आपल्याला वजाबाकी, यांच्यातला फरक शोधायचा म्हणजे वजाबाकी करायची. 0शी 0, 0शी 0. आता 0तून 1 जात नाही, मग मित्रांनो या 0कडून आपण काय करणार? हातचा घेणार, इथे होणार 10, 9 आणि पुन्हा 10. 10तून 1 गेला, खाली राहिले 9, 9शी
9 आणि या ठिकाणी मित्रांनो 0. आपलं उत्तर आलं 9900 म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 5. 3, 5, 7 हे अंक पुन्हा पुन्हा वापरून तयार झालेली 5 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे? तर मित्रांनो 3, 5 आणि 7 या अंकांचा वापर करायचा. 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करायची. तर मित्रांनो मोठी संख्या तयार करताना सर्वात मोठा अंक अगोदर घ्यायचा 7. त्यानंतर त्यापेक्षा लहान 5 आणि सर्वात शेवटी आणखीन लहान 3. तर मित्रांनो ही झाली 3 अंकी सर्वात मोठी संख्या. आता आपल्याला 5 अंकी मोठी संख्या तयार करायची आहे, म्हणजे जो मोठा अंक आहे 7 तो वाढवायचा. मित्रांनो 3 अंकी संख्या तयार झालेली आहे, आणखी 2 वेळेस 7 हा अंक घ्यायचा. 7 आणि 7 म्हणजे आपली 5 अंकी मोठी संख्या तयार झाली 77,553 म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 77,753. प्रश्न नंबर 6. 206 हे अंक वापरून तयार होणाऱ्या सर्वात लहान 5 अंकी संख्येत 0 हा अंक किती वेळा येईल? मित्रांनो 2, 0 आणि 6 या अंकांचा वापर करून आपल्याला 5 अंकी लहान संख्या तयार करायची आहे. मित्रांनो लहान संख्या तयार करताना लहान अंक त्यापेक्षा मोठा या क्रमाने अंक लिहायचे असतात. पण जर 0 दिलेला असेल तर 0 हा नेहमी 2 वेळेस येतो, 2 नंबरला येतो. म्हणजे 0 पेक्षा मोठा अंक अगोदर लिहिणार. तर मित्रांनो या 3 अंकांपासून 3 अंकी संख्या तयार होईल. मग आपल्याला आणखीन 2 अंक हवे आहेत. ते 2 अंक कोणते घ्यायचे? तर जो अंक सर्वात लहान आहे तो वाढवायचा. तर मित्रांनो या ठिकाणी 2 लहान आहे. मग या ठिकाणी आता सर्वात लहान तर 0 आहे. मग 0 वाढवायचा का? तर हो 0च वाढवायचा. 1 नंबरला 2 घ्यायचा आणि त्यानंतर 0 वाढवायचा. 0 आणखी किती वेळेस वाढवायचा? तर 2 वेळेस. म्हणजे ऑलरेडी 1 वेळेस आणि आणखीन 2 वेळेस 0 वाढवला. त्यानंतर सर्वात मोठा अंक मित्रांनो संख्या तयार झाली 20,006. बघा आपण 0 किती वेळेस घेतला? तर 0 हा अंक 3 वेळेस येईल. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, 3. प्रश्न नंबर 7. 10359 यापैकी प्रत्येक अंक फक्त एकदाच वापरून तयार होणारी 5 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या कोणती? तर मित्रांनो 10359 या अंकांचा वापर करून आपल्याला 5 अंकी मोठी विषम संख्या तयार करायची. आता मित्रांनो या अंकांपासून मोठी संख्या जर तयार करायला गेलो तर ती कोणती होईल? तर मोठा अंक अगोदर घ्यायचा, त्यानंतर त्यापेक्षा लहान या क्रमानं. मग सर्वात मोठा अंक आहे 9, त्यापेक्षा लहान 5, त्यापेक्षा लहान 3, त्यापेक्षा लहान 1 आणि सर्वात शेवटी लहान 0. तर मित्रांनो ही झाली 5 अंकी सर्वात मोठी संख्या. पण आपल्याला विषम संख्या हवी आहे. ही संख्या विषम आहे का? तर नाही. एकक स्थानी 0 आहे म्हणजे ही समसंख्या आहे. मग आता आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो? हे शेवटचे जे 2 अंक आहेत 1 आणि 0 यांची अदलाबदल करावी लागेल. 1 हा अंक आपण काय करणार? एकक स्थानी घेणार आणि 0 हा अंक दशक स्थानी. म्हणजे यांची अदलाबदल केली म्हणजे आपल्याला 5 अंकी मोठी विषम संख्या मिळेल. बघा 95, 3 आता 1च्या जागेवर 0 आणि 0च्या जागेवर 1, 301 ही झाली मोठी विषम संख्या तयार. म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर 95301 म्हणजे पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 8. 32508 हे अंक एकदा वापरून तयार होणाऱ्या सर्वात लहान 5 अंकी विषम संख्येच्या शतक व एकक स्थानच्या अंकांचा गुणाकार किती असेल? तर मित्रांनो आपल्याला 3, 2, 5, 0 आणि 8 या अंकांचा वापर करून 5 अंकी लहान विषम संख्या तयार करायची आहे. तर मित्रांनो आपण सुरुवातीला लहान संख्या तयार करून घेऊया. लहान संख्या तयार करताना सर्वात लहान अंक आपल्याला अगोदर घ्यायचे. सर्वात लहान अंक जर म्हटलं तर मित्रांनो 0 येतो, पण 0 आपल्याला नेहमी 2 नंबरला घ्यायचा असतो. मग 0 पेक्षा मोठा अंक आपण 1 नंबरला घेणार. 1 नंबरला 2, त्यानंतर 2 नंबरला 0. आता मोठा त्यानंतर येणार 3, त्यानंतर त्यापेक्षा मोठा अंक 5 आणि सर्वात मोठा अंक 8. तर मित्रांनो मोठी संख्या जर लहान संख्या जर आपण तयार करायला गेलो तर ही समसंख्या आहे. आपल्याला विषम संख्या हवी आहे. म्हणून मित्रांनो काय करायचं? हे जे शेवटचे 2 अंक आहे यांची अदलाबदल करूया. म्हणजे एकक स्थानी येईल 5 म्हणजे ही विषम संख्या तयार होईल. म्हणजे बघा 20, 3, 8 आणि 5 म्हणजे 20,385 ही झाली 5 अंकी लहान विषम संख्या. तर मित्रांनो आपल्याला काय करायचंय? शतक आणि एकक स्थानच्या अंकांचा गुणाकार. शतक स्थान आणि एकक स्थान. शतक स्थानी आहे 3 आणि एकक स्थानी आहे 5 म्हणजे 3 गुणिले 5 यांचा गुणाकार 3 5 15 म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 9. 2 ते 6 हे अंक प्रत्येकी एकदा वापरून तयार झालेल्या 5 अंकी सर्वात मोठ्या संख्येतील हजार व दशक स्थानी असणाऱ्या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती? मित्रांनो 2 पासून 6 पर्यंतच्या
अंकांचा आपल्याला वापर करायचा आहे आणि 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे. त्यानंतर हजार आणि दशक स्थानी असणाऱ्या अंकांची बेरीज करायची. तर मित्रांनो आपण 5 अंकी मोठी संख्या तयार करूया. मोठी संख्या तयार करताना सर्वात मोठा अंक अगोदर, त्यानंतर लहान, लहान, लहान. 6 अगोदर येणार, त्यापेक्षा लहान 5, त्यापेक्षा लहान 4, त्यापेक्षा लहान 3 आणि सर्वात लहान 2. ही झाली 5 अंकी मोठी संख्या तयार. यामध्ये हजार स्थानी आहे 5 आणि त्यानंतर दशक स्थानी आहे 3. यांच्या स्थानिक किमतीची बेरीज. 5 आहे हजार स्थानी, ज्याची स्थानिक किंमत आहे 5000. त्यानंतर 3 आहे दशक स्थानी, ज्याची स्थानिक किंमत आहे 30. यांची करायची आपल्याला बेरीज. 0, 3, 0 आणि 5 म्हणजे 5030. 9व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1, 5030. प्रश्न नंबर 10. 2864 हे अंक किमान एकदा वापरून तयार झालेल्या 5 अंकी सर्वात मोठ्या संख्येच्या हजार स्थानी कोणता अंक येईल? मित्रांनो या 4 अंकांचा वापर करून आपल्याला 5 अंकी मोठी संख्या तयार करायची आहे. मोठी संख्या तयार करताना सर्वात मोठा अंक अगोदर, 8 त्यापेक्षा लहान, 6 त्यापेक्षा लहान 4 आणि त्यापेक्षा लहान 2. तर मित्रांनो या अंकांचा वापर करून आपण 4 अंकी संख्या तयार केलेली आहे. आपल्याला 5 अंकी संख्या तयार करायची म्हणजे मोठी संख्या तयार करायची असेल तर मोठा अंक वाढवायचा, लहान संख्या तयार करायची असेल तर लहान अंक वाढवायचा. मोठी संख्या तयार करायची म्हणून मोठा अंक आपण वाढवणार 8. तर मित्रांनो ही झाली 5 अंकी मोठी संख्या तयार. या संख्येच्या हजार स्थानी कोणता अंक? मित्रांनो एकक, दशक, शतक आणि हजार. हजार स्थानी आहे 8 हा अंक म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, 8. प्रश्न नंबर 11. 4 अंकी सर्वात मोठी संख्या व 2 अंकी सर्वात लहान संख्या यांची बेरीज किती? मित्रांनो 4 अंकी सर्वात मोठी संख्या, 1 अंकी सर्वात मोठी संख्या 9, 2 अंकी सर्वात मोठी संख्या 99, 3 अंकी सर्वात मोठी संख्या 999 आणि 4 अंकी सर्वात मोठी संख्या 9999. त्यानंतर 2 अंकी सर्वात लहान संख्या. मित्रांनो 1 अंकी सर्वात लहान संख्या आहे 1, 2 अंकी सर्वात लहान संख्या 10. यांची करायची आपल्याला बेरीज. 89, 9, 9 आणि 1 10 हातचा आला 1, 9 आणि 1 10 हातचा आला 1, 9 आणि 1 10. उत्तर आलं 10,009 म्हणजे 11व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, 10,009.